हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। आज नांदेड़ में कोरोना पॉजिटिव मरीजों की तादाद में इजाफा हुआ है। सरकारी अस्पताल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बतलाया गया है कि 995 की रिपोर्ट की जांच की गई है, जिसमें 74 मरीज की रिपोर्ट पॉजिटिव आई है। इसी के साथ नांदेड़ में जेर इलाज मरीजों की तादाद 203 हो गई है, जबकि 8 मरीज सेहतयाब होकर मकानात को लौट चुके हैं। नाही, पूर्ण लॉकडाऊनचं मी नेहमीच म्हणालो की कधीही लॉकडाऊनची आम्ही त्या ठिकाणी फार स्पष्टपणे ठरवलेलं आहे की 700 मेट्रिक टनच्या कन्झम्पशन ऑफ ऑक्सिजन आणि 40% बेड्स एकंदर महाराष्ट्राचे जे आहेत ते ज्यावेळी पूर्ण होतील त्यावेळी आपण ऑटो मोडमध्येच खरं तर लॉकडाऊन लागेल। परंतु आता तशी परिस्थिती अजिबात नाही। मी फार महाराष्ट्राच्या जनतेला नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की संख्या वाढली म्हणून घाबरण्याचं कुठलंही कारण नाही। कारण आपण जर बघितलं तर सगळे हॉस्पिटलचे बेड्स आज आपण जर बघितलं तर हार्डली 10% 15%च्या दरम्यान 15%च्या दरम्यान एकंदर आहेत आणि मुबलक बेड्स उपलब्ध आहेत। ऑक्सिजनची डिमांड कुठेही वाढलेली नाही आणि त्याचबरोबर सिव्हिअरिटी कुठेही नाहीये। आपला CFR रेट म्हणजे केस फॅटल्टी रेट ज्याला म्हणू आपण किंवा मृत्यू दर ज्याला म्हणू तो कुठेही वाढलेला नाही। त्यामुळे मला एक सांगायचं की घाबरण्यासारखा कुठलाही परिस्थिती नाहीये। हा अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनचा विषय अधिक जास्त आहे आणि काळजी तर घेतली पाहिजे, कारण शेवटी सिनियर सिटीजन्स, कोमॉर्बिड लोक यामध्ये जर का कुठल्या काही कारणाने कॉम्प्लेक्सिटी वाढली तर त्यांना निश्चित प्रकारे या सगळ्या प्रकरणामध्ये काळजी घेण्याची गरज असते। परंतु इन जनरल घाबरण्याची गरज नाही, पण स्प्रेड रोखणं हे महाराष्ट्राच्या शासनाच्या दृष्टिकोनातून नक्कीच आवश्यक बाब आहे आणि म्हणून स्प्रेड रोखण्यासाठी किंवा संसर्ग थांबवण्यासाठी आज जे काही निर्बंध लावलेले आहेत, मी काल पण सांगितलं की ह्या निर्बंधामध्ये जर आपण खरंच कोविड अनुषंगिक वर्तणूक पाळली नाही आणि आपण बेफाम पद्धतीनं गर्दी करत किंवा अन्य बाबी करत राहिलो तर आपल्याला काही निर्बंध आणखीन वाढवावे लागतील। मग ज्यामध्ये कदाचित आपल्याला रात्री आता उगीच फिरणं नको, जे एसेन्शियल गोष्टी आहेत तेवढ्या सोडा, पण बाकीच्या गोष्टींना रोक लागला पाहिजे। मग कदाचित मुंबई सारखं शहर जे रात्रभर जागा असतं त्याला मला वाटतं थोडं थांबवलं पाहिजे। 11ला जर आपण थांबवलं 11 ते 5 मध्ये तर फार मोठा काही प्रॉब्लेम येण्याचं कारण नाहीये। तर अशा काही गोष्टी जर माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली तर आपले असे प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवून माननीय मुख्यमंत्री महोदय जे ठरवतील त्या अनुषंगाने पुढील योग्य तो निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातूनचा आपला या ठिकाणी प्रपोजल आहे। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।